मी आज तरुणांशी बोलणार आहे, ज्या तरुणाईवर या देशाचं, या राज्याचं सगळं भवितव्य अवलंबून आहे, जी तरुणाई या राज्याचं भविष्य आहे आणि तीच ठरवणार आहे की पुढे काय करायचं आणि कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं. या महाराष्ट्रातल्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या याविषयी आपण या तरुणांशी आज मुक्त संवाद करणार आहोत. मला तुम्ही सांगा की सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या पक्षांना आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे, काय अजेंडा येणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं लोकांसमोर ठेवला पाहिजे ज्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास होईल. तुम्हाला एकूणच निवडणुकीच्या सगळ्या या समीकरणाविषयी काय वाटतं? सर्वात प्रथम मला असं वाटतं की भारताचा विकास, भारताची अर्थव्यवस्थेचा विकास हा ग्रामीण भागातून होईल. म्हणून सध्याची जी पक्ष आहेत, जे नवीन पक्ष निर्माण होत आहे, जुने पक्ष निर्माण होत आहे, त्यांनी आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील विविध उद्योगधंदे आणि तेथील मानवी साधन संपत्तीचा योग्य वापर करून त्याचा विकास केला पाहिजे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत विकास घडून येईल. आपल्याला जर भारताचा विकास करायचा असेल तर आपल्याला जी जुने नेते मंडळी आहेत त्यांना न हे करता जी युवा पिढी आहे त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना सहभाग करावा लागेल. त्यामुळे आपला भारताचा विकास अधिकाधिक होईल. अलीकडे आपण पाहतो की 12वीच्या परीक्षा असतील, 10वीच्या परीक्षा असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळून येतात. एवढंच नाही तर वर्षानुवर्षापासून तो अभ्यासक्रम, त्या पद्धती आणि किमान कौशल्यावर आधारित असलेलं शिक्षण आजही तरुणांना मिळत नाही. शिक्षणाविषयी नेमकी तरुणांची काय भूमिका आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीनं बदल हवेत असं वाटतं, हे आपण या तरुणांशी विचारू. मला तुम्ही सांगा की शिक्षण पद्धती आपली जी आता सध्या चालू आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पद्धतीनं बदल करणं अपेक्षित आहे? आजकालची शिक्षण पद्धती अशी आहे की सगळे पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम हे आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मला विचाराल तर आजची शिक्षण पद्धती ही स्पर्धात्मक पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी नुसताच परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनेल. आणि आजच्या देशाच्या प्रगतीचा जर विचार आपण केला तर आपला मंत्री म्हणजे आपल्या राजकारणातील क्षेत्रातील मंत्री हेही सुधारले पाहिजेत. आणि त्यासाठी आपली शिक्षण पद्धती सुधारणं गरजेचं आहे, जेणेकरून काही काळानंतर आपल्या देशाचा आरोग्यमंत्री हा एक डॉक्टर असेल, शिक्षक मंत्री हा एक शिक्षित नागरिक असेल आणि अर्थविकास मंत्री हा एक अर्थशास्त्रज्ञ असेल. जे आता आपण पुस्तकी ज्ञान जे घेतो ते त्यांच्यापेक्षा थोडंफार प्रॅक्टिकल पण पाहिजे, कारण पुस्तक समोर डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी पण कंटाळून जातात. काही प्रॅक्टिकल असेल तर थोडेफार फिट पण राहतील. आणखीन जे त्यांना मानसिक तणाव पडतो फक्त पुस्तक वाचण्याचा, तो थोडा कमी होईल. आजही ग्रामीण भागातल्या शेवटच्या स्तरावर शिक्षण पोहोचलेलं नाही आहे. मराठवाड्यामधल्या आजही 150 ते 250 गावं अशी आहेत की तिथं 4थीपर्यंत शाळा आहे. तीच परिस्थिती विदर्भामध्ये आहे. मुंबईमध्ये शिक्षण पद्धती चांगली असली म्हणजे ती सगळ्या महाराष्ट्रात आहे असं नाही, असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच विषयी या तरुणांनी अत्यंत बोलकी उदाहरण देत आपलं मत या ठिकाणी स्पष्ट केले. आपण इतरही विद्यार्थ्यांकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की नेमकं या अवतीभोवती असणाऱ्या तरुणाईचे प्रश्न काय आहेत, जास्तीत जास्त तरुणी आणि महिलांचे प्रश्न काय आहेत आणि ते सोडवण्यामध्ये इथली यंत्रणा खरंच सक्षमपणे पावलं उचलते का? मुलगी ही प्रत्येक ठिकाणी सुरक्षित नाहीच आहे, कारण इवन पॉलिटिकल्स लीडरसुद्धा रेप अँड ऑल अशा गोष्टी करतात आणि ते त्यांच्या पैशांच्या जोरावरती ते सगळे प्रकरणं दाबून टाकतात. आणि जेही सामान्य पर्सन ते काही करतो तर सामान्य पर्सनला फक्त जेल होतं आणि त्याच्यानंतर त्याला सोडून दिलं जातं, कारण वरून पॉलिटिकल दबाव त्यांच्यावरती येतो. तर असं न होता त्यांना जर जास्त पनिशमेंट दिली तर होप की ते पुढे तसं काही करणार नाहीत आणि लेडीज ह्या सुरक्षित राहतील. आणि पहिल्यासारखंच आपण जुनं जसं म्हणत होतो की मुंबई आमची मुंबई हे गर्वाने म्हणायचो, तसं आता खरंच पॉसिबल नाही आहे. कारण इवन कोणती मुलगी जर रात्री ट्रेनने जात असणार तर तेव्हाही बलात्कार आणि ह्या गोष्टी असतात. आपण पाहत आहोत, आपण बोलतो मुंबई सेफ आहे, तर मुंबई कितपर्यंत सेफ आहेत? आपण गेल्या 2-3 महिन्यात बघितलं की गेल्या 2-3 महिन्यात बरेचसे रेप झालेले आपल्याला दिसून येतात. तरीसुद्धा आपल्या बॉम्बेचे पोलीस ही यंत्रणा सुरक्षित नाही आहे. ते अजूनपर्यंत मुलींना योग्यरित्या सुरक्षण देऊ शकत नाही आहे. सध्या ग्रामीण विकास हा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेला जाऊ लागला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या घोषणा होऊ लागल्यात, पण प्रत्यक्षामध्ये 5 वर्ष मात्र कुठल्याही प्रकारची कामं होत नाहीत. मला तुम्ही सांगा, ग्रामीण यंत्रणा
आज जी परिस्थितीमधून जात आहे त्याला कोण कारणीभूत आहे? कसं पाहता तुम्ही या सगळ्या असुरक्षित जीवनमानाकडे? ग्रामीण विभागामध्ये शेतकरी हा एक असुरक्षित आहे. त्यांना सरकारकडून ज्या पण सुविधा दिल्या जातात ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरकार अनेक योजना देतात, पण ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत. असंच भ्रष्टाचारामध्ये ते तसेच दबून जातात. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास केल्याशिवाय देशाचा विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारने खेड्यांचा विकास हा सुरू केलेला आहे आणि खेड्यांपर्यंत सर्व सोयीसुविधा पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे खेड्यांचा विकास हा हळूहळू वाढत चाललेला आहे. ग्रामीण भागात असे भासवले जाते की ग्रामीण भागाचा विकास होत आहे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. निवडणुका जवळ आल्यावरतीच फक्त योजना आखल्या जातात, पण ते प्रत्यक्षात तसं दिसत नाही. सध्या निवडणूक जवळ आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत. तर ही आश्वासनं पूर्ण होत नाहीत असं वारंवार दिसते. तेव्हा नेमकं मतदारांनी किंवा लोकांनी कुठली भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी? जेव्हा नेता एखादा आश्वासनं देतो जनतेला की तुम्ही मला जिंकून द्या, मी तुमची ही आश्वासने पूर्ण करेल, असं करेल तसं करेल, पण कोणताही नेता ही आश्वासने पूर्ण करत नाही. जो सक्षम उमेदवार आपल्यामध्ये आपल्या विभागामधून असेल त्याच उमेदवाराला निवडून द्या, जेणेकरून जो आपल्या परिस्थितीमधून आला असेल, तो आपल्या समस्या जाणत असेल तर समस्या पूर्ण करून प्रशासनाला धारेवर धरून आपले प्रश्न सोडवेल, त्याच उमेदवाराला जिंकून द्या. आपण पाहिलं की ग्रामीण भागातल्या समस्या असतील, शहरी भागातल्या समस्या असतील, मुलींभोवती फिरणाऱ्या अनेक समस्या असतील, निवडणूक असेल, वेगवेगळे पक्ष असतील, त्यांची नेमकी कुठल्या पद्धतीनं त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे, वेगवेगळ्या योजनाची, वेगवेगळ्या भूमिका संदर्भात त्यांनी कशी स्पष्टोक्ती दिली पाहिजे, असे अनेक मुद्दे या तरुणाईने मांडलेले आहेत. या तरुणाईंचं मत म्हणजे भविष्याचं मत आहे आणि हे मत जो कुठला नेता, जो कुठला पक्ष प्रत्यक्षामध्ये उतरेल, खरंच तो या देशामध्ये आपलं सरकार टिकवेल. त्यांनी जे काही योजना आखलेल्या असतील ते या तरुणाच्या मताच्या पलीकडे जाऊन त्या असू नयेत, असंच या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं.